नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे चॅनलवरती. तर आज जे कस्टमर आपलं झालेलं आहे, रात्रीची वेळ आहे, साधारण 7 वाजताचं कस्टमर होतं. मी भोपळ्याची भाजी शिजायलाच टाकलेली होती आणि माझं पीठ वगैरे मळून झालं होतं. म्हटलं की आज लवकर स्वयंपाक करेल, पण कसलं आलं कस्टमर आल्यानंतर माझ्या डोक्यात पहिलं असते की नाही, फर्स्टली कस्टमर करायचं, बाकी काम नंतर. म्हणून मी जे कस्टमर आहे हे केलेलं आहे. तर आम्ही हा कोंबडा इथे पकडलेला आहे आणि रात्रीच्या वेळी खूप फास्ट मी कोंबडा पकडून दिलेला आहे. तर आर्यन आलेला आहे इथे कोंबड्याचे पाय बांधण्यासाठी दोरी घेऊन आले आहेत आणि हा मुलगा जे आहे ही गळणीम फत्तेबाजचे आहेत हे कस्टमर. आणि एवढ्या लांब इथं आपल्या फार्मवरती, म्हणजे खूप लांब नाही आहे, तरी 8-9 किलोमीटर असायला हवं, मला पण माहीत नाही आहे. पण माझं फार्म हे वाकडीच्या जवळ आहे, बाबळेश्वरच्याही जवळ आहे आणि नांदूर खंडाळ्याच्याही जवळ आहे. तर माझं फार्म हे मध्येच आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या गावाचं नाव मी सांगत नाही इथे, पण माझं फार्म हे सगळ्या गावांच्या मध्ये आहे. तर बघा, अशा पद्धतीने कोंबड्यांचं मी वजन केलेलं आहे. 2 किलोला 100-100 ग्राम हे कोंबडे भरलेले आहेत आणि त्यांना वाटलं 1-1 किलोचे आहे, म्हणून मी त्यांना वजनही करून दाखवलं. वजन केल्यानंतर हा मुलगा जो आहे खूप एक्सायटेड होता. याला मी व्हिडिओ काढत होते ना, तर त्याला माहीतच नाही की मी चॅनलसाठी व्हिडिओ काढते आहे. त्याचं नाव विचारलं, नावही माझ्या लक्षातून गेलं त्याच्या. तर आणि हे त्याचे पप्पा होते. तर हे दोघेजणे अंधारात आल्यानंतर थोडंसं अंधार झाला, बरं झालं की कोंबडे लवकर हाती लागतात म्हणून. कोंबड्यांचे पाय बांधल्यानंतर भाऊंनी त्यांच्या मिसेसला कॉल केला आणि विचारलं की असे कोंबडे फायनल केलेले आहेत. तर तिकडनं त्यांचा आवाज आला की नाही, खूप कमी, एवढा रेट का, 500ला नाही. त्यांना म्हणा की 900 रुपयाला 2 कोंबडे देऊन टाका, असं तसं खूप त्यांच्या दोघांमध्ये खूप बोलाबोली झाली. आणि तर मी भाऊंना म्हटले, भाऊंचा स्वभाव खूप छान होता, तर ते म्हटले नाही गं, कोंबडे मोठे आहेत, घेऊन टाकूया, असं तसं. पण तिकडनं त्या ताई ऐकायला तयार नव्हत्या. त्या म्हटल्या की मी इथे बघून ठेवलेले आहेत कोंबडे, आपण तेच कोंबडे आहेत ना ते फायनल करूया. मग हे म्हटले नाही, ते खूप छोटे आहे, खूप मोठे मोठे कोंबडे आहेत. असं दोघांचं चालू होतं, हजबंड वाईफचं. आणि इथे माझं डोकं जाम तापलं. मग म्हटलं की एक तर माझा वेळ गेला, माझी तिकडे किचनमधलं काम राहिलं आणि मी इथे कस्टमर करते आहे. प्रत्येक गोष्टी ह्या वेगवेगळ्या होत असतात माझ्याबरोबर आहे ना, तर ह्या अशा गोष्टी घडणं काही नवीन नाही आहे. कोंबड्यांना मी त्यांना एक गोणी दिली, पिशवीही आणलेली नव्हती. म्हटलं एवढासा लहान मुलगा कोंबडा जर निसटला ना, तर तो पळूनही जातो, कारण पाय वगैरे व्यवस्थित बांधले तरी पण थोडंफार कोंबड्याची हालचाल झाल्यानंतर ती जी दोरी आहे ती सुटून जाते, हे मला माहिती आहे. पण हे म्हटले काही होत नाही, असं तसं करत त्यांनी ते सगळ्या गोष्टी ज्या आहे ना, तर त्या रेटून घेतल्यात. म्हटलं नाही, तुम्ही गोणी घेऊन जा. त्यानंतर त्यांच्या मिसेसचा फोन आल्यानंतर आम्ही काटा आमचा जो खराब झालेला आहे ना, तर तो रिपेअर केला. रिमोटचे सेल आणून आर्यनने तो काटा चालू केला. गरज नव्हती तशी, कारण आपल्या नगावर कोंबडा ठरलेला होता. पण ठीक आहे, समाधान त्यांचं व्हावं कस्टमरचं, म्हणून मी ते वजन करून दिलं त्यांचं. वजन केल्यानंतर 1 किलो 800-900 ग्रामपर्यंत असे कोंबडे बसलेले आहेत. त्यांचा फोन चालूच होता. तर म्हटलं ऑर्डर कॅन्सल झाली तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण गिऱ्हाईक माझे तसेही खूप होते. आणि यांच्याशी हे आतमध्ये यांना जेव्हा मी पोल्ट्रीमध्ये पाठवलं, तेव्हा माझं कस्टमर ऑर्डर एक चालूच होतं. तर मी म्हटलं न्यायची असेल तर तुम्ही नेऊ शकता, किंवा आपलं पहिलं बोलणं झालेलं आहे की अशा पद्धतीत तुम्हाला कोंबडा मिळेल, त्यानंतर कोंबडा पकडण्यात आला आहे. आणि जर तुम्ही नसेल नाही तर नका नेऊया, पण मी रेट काय कमी करत नाही आहे, कारण ऑलरेडी मी खूप कमी रेटनी तुम्हाला हे कोंबडे दिलेले आहेत. तर असं बोलणं झाल्यानंतर त्यांनी जे आहे, तर हे जे भाऊ होते ना, तर हे थोडे शांत स्वभावाचे असल्यामुळे त्यांनी म्हटले की एक वजन वगैरे केल्यानंतर ते थोडे समाधानी झाले. आणि हा मुलगा तर जाम एक्सायटेड होता. तर तुम्ही बघा, कोंबडा पकडताना किती छान असं त्याचा चेहऱ्यावर हसू होतं. फायनली मी याचे पेमेंट घेतलं आणि यांना कोंबडा जो आहे मी त्यांना देऊन टाकला. दोन्ही कोंबडे हे घेऊन गेले आणि खूप खुश होतं. कस्टमरही खुश असणं खूप जास्त गरजेचं आहे. पण काय होतं की माझं पण स्वतःचं एक मत आहे की एकदा मी तुम्हाला सांगते की अशा पद्धतीने मिळेल, तुम्ही हो म्हणताय, त्यानंतर तुम्ही घरी फोन करताय, तर तुम्ही पहिल्यांदा घरी विचारून येत जा आणि मग इथे पोल्ट्रीमध्ये येत जा. आणि घरून पैसेही घेऊन येत जा, कारण इथून काय होतं की मला फोनपे करायचं म्हटल्यानंतर तिकडे फोन करावा लागतो, मग घरून जो माणूस फोनपे करणार असतो ते पण प्रॉब्लेम होतं मला. नशीब माझ्या मिस्टरांचा मोबाईल होता, त्याच्यावरती मी तर फोनपे केलं, कारण कॉलिंग करून यांच्याकडे ह्या भाऊंकडे मोबाईलही नव्हता, तर असे प्रॉब्लेम झाले. पण काही नाही, हे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत. पण कोंबडा सेल होणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं आणि तो इथे मी सेल केलेला आहे. तर रात्री 7:30लाही गिऱ्हाईक येतात, तर एक गिऱ्हाईक तर 8, 8:30, 9लाही आलेले असे गिऱ्हाईक आपल्या पोल्ट्री फार्मवर चालू असतात. तर अशा कंडिशन्समध्ये आपले पोल्ट्रीचं काम चालू असतं. आणि आता हा महिना आहे आणि 1-2 दिवस आहे, नंतर श्रावण चालू होणार आहे. श्रावणमध्ये शक्यतो मी स्वतः खात नाही आहे आणि खूप लोक खाण्याचं बंद करणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन असाल तर नक्की बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल त्याचीवाली. आणि मी आता माझा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ पण एका नेक्स्ट स्टोरीबरोबर, नेक्स्ट व्हिडिओबरोबर. तर चला, टाटा आणि बाय बाय.